समर्थ श्रीराम. दशक 17, समास 4, अनुमान निरसन. या समासामध्ये समर्थांनी अनधिकारी मनुष्याला कडक इशारा देताना सांगितलंय की अध्यात्म सांगणाऱ्या वक्त्यांनी शांतपणे विचारलेल्या शंकांचं समाधान करावं. चुकीच्या विधानांना शास्त्रवचनांचा आधार देऊन खरं करू नये. खरं तर अज्ञान असताना त्या पुरुषांनी ज्ञान देऊन लोकांची फसवणूक करूच नये, त्यांना घोटाळ्यात टाकूच नये. जो स्वतः अनुभव घेऊन आत्म्याचं ज्ञान संपादन करतो आणि जो सावधान असतो त्याचंच निरूपण ऐकावं. लबाड लोक, अज्ञानी माणसं सर्व ब्रह्मवादाचा गैरफायदा घेतात आणि स्वैराचाराने वागतात. त्यांच्यावर श्री समर्थ कडक टीका करतायत. अनेक जन्म नीतिधर्मानी वागून उपासना केल्यानंतर माणूस आत्मज्ञानाचा अधिकारी बनतो. अशा माणसाचं अंतःकरण अत्यंत विकाररहित आणि निर्मळ असतं. आत्मज्ञान झाल्यानंतर त्याची देहबुद्धी मरते. अनेक जन्मांच्या अभ्यासाने त्याच्या वागण्यामध्ये नीतिमत्ता मूर्तिमंत साकार होते. व्यवहारामध्ये तो व्यवहाराच्या भेदानुरूप वागतो. अशाच पुरुषांच्या संगतीने साक्षात्काराची खूण मनात बाणते. स्टार नोट: श्री भानुदासांचे पुत्र चक्रपाणी यांचा पुत्र सूर्यनारायण आणि सूर्यनारायण यांचा पुत्र श्री एकनाथ महाराज. अशी नैष्ठिक परंपरा असलेले श्री एकनाथ महाराज शांती ब्रह्म म्हणून प्रख्यात होते. अशा ब्रह्मनिष्ठ पुरुषांचीच वचनं ऐकावीत. श्रीराम समर्थ श्रीराम.